आपला थॉमस अल्वा एडिसन एक मोठा सायंटिस्ट झालाच. त्याच्या या संशोधनामुळे अख्ख्या जगाला एक वेगळाच प्रकाश मिळेल. आपण लहानपणी काय काय दिवे लावले हे माहितीये का आपल्याला? संक्रमण पुणे सविनय सादर करीत आहोत बाळाचे पाय पाळण्यात. लेखिका शलाका कुलकर्णी, दिग्दर्शक यतीन माझिरे, चैतन्य थरपुडे. नेपथ्य वैभव नवळसकर, प्रकाश योजना यतीन माझिरे. संगीत अथर्व तारकुंडे, रंगभूषा आणि वेशभूषा यतीन माझिरे. संक्रमण पुणे सविनय सादर करीत आहोत बाळाचे पाय पाळण्यात.
ते कॉन्फिडरेट्स आपल्या गावात कशाला येतील मला सांग. आणि तुला सांगू का, कधी ना सरळ रेषेत पळायचं नाही. मग बघ असं असं झिगझॅग 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 पळायचं, म्हणजे कोणालाही नेम धरता येत नाही आणि आपल्या पायांवर दाबही कमी पडतो. त्याच्यामुळे पायात लवकर काही घुसत नाही. यु नो सायन्स. बघ, प्रेशर इज इक्वल टू. पुरे रे पुरे, सारखं आपलं तुझं ते सायन्स सायन्स सायन्स. बरं ते सगळं सोड, मला आधी सांग, बाहेर कुठे काही बांधकाम सुरू आहे का? तुझ्या पायाला चुना लागलाय की लाकडाचा भुसा? हे कसले विचित्र डाग? ममा, मी आला आला पाय स्वच्छ धुतले हौदावर. आणि तुला माहितीये का, त्यातही असा सोडलाय ना की ते वाहून जाणारं पाणी योग्य प्रमाणातच पोचेल लॉन पर्यंत. आता बघ, ते कमी पोचलं तरी लॉन वरचं गवत सगळं पिवळं पडेल आणि जास्त पोचलं तरी ते मरेल. म्हणून ना मी एक हिशोब लावला की दिवसातून केव्हा, कसं आणि कधी पाणी पोचवायचं लॉन पर्यंत. हे बघतो, तुझं लक्ष ना असं वेगळ्याच कुठल्या तरी गोष्टीत असतं. हो, म्हणून सामान्य गोष्टीत तुझं लक्ष नसतं. अगदी बरोबर. मग लोकांना काय वाटतं माहितीये? काय काय? की तू वेंधळा आहेस, वेंधळा. मी वेंधळा? हो. अच्छा, मग आहेच का ग मी खरंच वेंधळा? नाही थॉमस अल्वा एडिसन, हा पण तर जीनियस, हा जीनियस. आणि एक ना एक दिवस ते साऱ्या जगाला पटवून द्याल. पण आधी हे विचित्र डाग कशाचे ते सांगाल का मला? सांगतो मामा, ते तुझे कष्ट कमी करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. माझे कष्ट? हा, आता बघ, तुला खाली वाकून फरशी पुसायला त्रास होतो ना. हो ना रे. आता मी काय केलं, काय? ही घरातली चप्पल, हा. त्याला खालून ब्लिचिंग पावडर लावलं आणि ती चप्पल घालून ना बघ, हे असं 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 फिरायचं आणि लांब किंवा मोठ्या पोछाने त्याला पुसून टाकायचं. झालं. अरे वेड्या, त्या ब्लिचिंग पावडरला पाणी लागल्यानंतर ना त्यातलं वाफा तयार होती आणि मग गुदमरायला होईल. त्याचं काय? मी काय त्याचा एवढा विचार केला नव्हता ग. अगं ते कसं काय झालं? अगं काहीतरी भाजल्यासारखं झालं बघ. हा सगळा ना त्या ब्लिचिंग पावडरचा परिणाम. आधीच ती चप्पल झिजलेली होती, त्यात त्या ब्लिचिंग पावडरला आणखी झिजली. झिजताना गरम झाली आणि तुझ्या पायाला चटका बसला. थांब, मी फुंकर मारते. नाहीतर एक काम कर, तो पाय आधी हौदावर धुवून ये. नको, मला त्या मिनीला उठवायचं अजून. अरे हो की, मग अशीच 7चे ठोके झाले. अगं नाही ग मामा, मीच सोय केली त्या घरात, म्हणजे 15 मिनिटं आधी ठोके पडतात. म्हणजे बघ, 7चे ठोके 7:45ला, 8चे 7:45ला. आत्ता कुठे 7 वाजलेत बघ. अरे मेल्या, मग इतके गजर तरी का लावलेस? तेही हॉलमध्ये, तुमच्या बेडरूम मध्ये लावायचे नाही का? अगं मामा, मी बाहेर पडतो पेपर टाकायला. हा, मग मी येतोय 6-6:30 पर्यंत. पण मग मी माझ्या रूम मध्ये जातच नाही. इथे हॉलमध्ये नाहीतर खाली माझ्या सेलर मध्ये असतो, म्हणजे लॅब मध्ये असतो. पण मला आधी सांग, या सगळ्याचा इथे हॉलमध्ये एवढे गजर लावण्याशी काय संबंध? ममा, यू आर सो क्यूट अँड लव्हली. हे काय नवीनच? अगं ममा, आता मी माझ्या सेलर किंवा लॅब मध्ये असेल तर कसं काय ऐकू येतील मला गजर? तसे मला कमीच ऐकायला येतं. होणार आहे. खरं तर ती आमचीच चूक. तुला लहानपणी आलेल्या तापाचा परिणाम तुझ्या कानांवर होईल असं कधी वाटलंच नाही ना आम्हाला. अच्छा, मग वाटलं असतं तर काय केलं असतं तुम्ही? सांगा. काही नाही ना. मग ते सगळं जाऊ दे. आता बघ, परवा ती टीचर मिस मालकम, हा ती मिनीला जाम ओरडली उशिरा आल्याबद्दल. तेव्हाच मी ठरवलं की आजपासून मिनीला लवकर उठवायचं. पण आता तू पडलीस प्रेमळ मामा. अगं एखादा गजर वाजला तरी तो बंद करून ठेवशील, म्हणून मी काय केलं, काय? 4 घड्याळमध्ये गजर लावून ठेवले, तेही अर्ध्या मिनिटांच्या अंतरावर. त्याच्याने काय होईल? काय? तू वैतागशील, ओरडशील आणि मिनीला तरी जागेल, नाहीतर मी तरी शुद्धीवर येईल आणि मिनीला उठवेल. अशी ती माझी फॅन्टॅस्टिक आयडिया.
वा 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 वा, खरंच ग्रेट इन्व्हेन्शन, हा ग्रेट इन्व्हेन्शन. थँक्यू सो मच. मग आता तरी या शुद्धीवर. अगं सोड 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 सोड. म्हणजे अरे बावळटा, ज्यासाठी इतके कष्ट करतोस, ज्यासाठी इतके श्रम घेतोस, ते काम पुरं कर आणि जाऊन उठव त्या मिनीला. हा मामा, ती दोरी आहे ना ती खेच. पण आधी त्या मिनीला उठवणार आहे बाबा, मी खेचेन ना नंतर. खेच तर खरं. तान्या मिनीला झोपवताना जशी प्रॅमची ओढायचीस आणि मलाही ओढायला लावायचीस ना, अगदी तशी खेच. खेचली. परत खेच. जोरात जोरात. ही कशी काय उठली? अगं मामा, तिच्या पायाला दोरी बांधून त्याचं एक टोक मी इथे सोडलं. अगं लहानपणी तिला झोपवताना तिची प्रॅमची दोरी ओढायला लागायची आणि आता मोठेपणी तिला उठवताना तिची टांग खेचावी लागते. बघ, आहेस की नाही तू जिनियस. अगदी बरोबर. इथे बस. मग आहेच माझा दादा हुशार. टॉप माझा भाऊ असल्याने असणारच की थोडासा हुशार. पण टॉम्या काय? जरा लवकर नाही का उठवायचं? का ग त्याला बोल लावतेस? काही नाही या, भरपूर अवकाश आहे अजून. ब्रश करून दूध पिऊन सहज जाशील शाळेत. तसं नव्हे ग मम्मा. मग मला आपल्या स्टेट्सच्या कॅपिटल्स पाठ करायच्यात ना. आज सांगायच्यात वर्गात. माझी तर एकही पाठ नाही. ती चोंडी मालकं साल काढायला माझी. मिने, आपल्या टीचरांना कोणी असं बोलतं का? ती कसली टीचर? अगदी बरोबर. एक नंबरची खडूस आहे खडूस. सारखी मला आणि टॉमला ओरडत असते. घालून काढून बोलत असते. तरीही ती तुमचीच टीचर आहे. ओके. मीने, डोंट वरी. तो परवा शिकवलेला आपला ताल बघ तो कॉनकार्ड. मग हा हा आठवलं आठवलं. हा, हा. त्या ठोक्यांवर सांगेन मी तुला कॅपिटल्स वर्गात. चालतील? ओके. हा. आता हा काय वाबरटपणा? अगं मम्मा. काही नाही ग मामा. सांगेन हा मी तुला नंतर. सांगेन. ओके बच्चू, चालेल. हा. मिने, काय? तुझ्या बेडरूमची खिडकी लावलीस का? नाही. जा आणि पटकन लावून ये. तिथून मांजरात येतं आणि उच्छाद मांडतं. जा बरं. टॉम्या. मामा, आता ती दुसरी दोरी आहे ना ती खेच. अरे किती दोऱ्या टांगल्यास? ही शेवटची आहे ना. हो. हा, खेच. टॉम, आपल्या घरातून काहीतरी फुटल्याचा आवाज आला. हा, आपल्या घरातून आलाय. आपल्याच घरातून आलाय नक्की. हो य. हा. असेल. मला काहीच कल्पना नाहीये. नाही मामा, मला काहीच कल्पना नाहीये. आता बघ, मला शाळेला जायचंय. नाही मला शाळेला जायचंय. आता मला पण आवडायचंय ना. मग मी पण इथून निघतो. इथून निघतो. पण अरे काय चाललंय काय? कोणी पडलं ते? अहो, काय झालंय हो तुम्हाला चिडायला? पोरांच्या बेडरूमच्या खिडकीची काच फुटलीये. त्या वर सरकवलेलं तवदा घाला खाली आणि फुटली त्याची काच खळखळ. अगं बाई, भूताटकी की काय? टॉम. नाही. काय नाही या, उगाचच आपला चुकला घाव ऐरणीवर. त्यानं काहीही केलेलं नाही. गरीब बापडा तो मगापासून इथंच तर उभा होणार आहे. अगदी बरोबर. बघा. ओ डॅड, मी
काहीच केलेलं नाही खरं सांगतोय. मग कशी काय फुटली ती काच? सांगू सांग. मम्माने फोडली. काय मम्मा ना? हा काय मी कशी हो फोडली? मी हो तर- हो मम्मा थांब. तू ती दोरी खेचलीस. हा. हा पण ती ऐक ऐक ऐक. तू ती दोरी खेचलीस. तुझ्या त्या एक्स्ट्रा फोर्समुळे ते वर सरकवलं तावताना खाडकन आलं खाली आणि फुटली त्याची काच. खळकन. कळालं का तुम्हाला? हा अंडरस्टँड? चला मी पण येतो. मला आवरायचं आहे ना. चला बाय बाय बाय. म्हणलं ना हा पोरगा म्हणजे जिनियस आहे. पुढे जाऊन होईल मोठा सायंटिस्ट. मग होईलच. बघालच तुम्ही आणि साऱ्या जगाला कौतुकाने सांगाल, आय एम द प्राऊड फादर ऑफ ग्रेट सायंटिस्ट थॉमस अल्वा एडिसन. मॅसेच्युसेट्सची राजधानी बोस्टन, मिनिसोटाची सेंट पॉल, मिसिसिपीची जॅक्सन. झालं ना मिस मालका? 17 कॅपिटल झालेत मिस एडिसन. उरलेल्या 16चं काय? आपल्या एकूण 33 स्टेट्स आहेत. पण मिस तू नुसते कॅपिटल सांगितलेस तरी चालते. स्टेट्स नको. जॅफरसन सिटी बनवावं. जॅफरसन सिटी कॉन्कॉर्ड अल्बानी. थांबा थांबा आवाज कोठून येतो? हा टोमॅटो वाजवतोय. मास्टर एडिसन मास्टर एडिसन मास्टर एडिसन, विल यू प्लीज स्टँड अप? काय चाललं होतं हे? अरे आता बोलशील का काहीतरी? अरे मुर्तडा नुसतं उच्छाद मांडलायस. इतरांना तर मत आणतोसच, पण प्रत्यक्षात तुझी बहीण अभ्यासाचं तळमळीनं काहीतरी सांगतेय आणि तिला मदत करायची सोडून डिस्टर्ब कसलं करतोयस? सॉरी मिस, त्याला नका ओरडू. तो माझी मदतच करत होता. मदत? माय फूड. तो तुला डिस्टर्ब करत होता. नाही मिस, ती त्याची मदतच होती. कशी काय? तो ना नको मी अजिबात नको. किमान प्रामाणिक तरी आहे का? काही सांगण्यासारखं आहेच नाही म्हणून नको सांगू म्हणतोय. पण तू त्याची बहीण धन्य आहेस बाई. आपल्या करिअर मध्ये अडथळे आणणाऱ्या भावाची सुद्धा बाजूच घेतेस. तो मला मॉर्स कोडच्या मदतीने कॅपिटल सांगत होता मिस. मॉर्स कोड? टेलिग्राफ संदेश पाठवण्यासाठी वापरला जाणारा कोड. इकडे लयबंद आवाज करतात, तांब्याच्या तळात आवाज वाहून येतात आणि तिकडे धूम वाटतात. कडकडकड. अगं तू काय बोलतेस? तू ते तुझं तुला तरी कळतंय का? अहो मिस, तुम्हाला नाही कळणार, मला देखील नाही कळणार. पण टर्मला येतं ते. त्यातली अक्षर ओळखू शकते. आवाजही ओळखता येतात मला. Now both of you, just get out. काढले ना आपल्याला बाहेर. अगदी बरोबर. तरीही मी तुला सांगत होते. चांगलंय ना. तसे मला एक्सपेरिमेंट करायचा आहे. प्लीज स्टॉप. इकडे नको रे. थांब हे पकड. पकड का जरा. पकड पकड. हा आता हे पकड.
धूर आला की नाही? हा हे बघ 3, 2, 1. अगं काय झालं बघ तिथे असा धूर येतो त्याला केमिकल कंपाऊंडिंग म्हणतात. बाकी काही नाहीये आग बी काहीच नाहीये ग. अगं ऐक ना माझं. आग लागली आग लागली आग लागली. अगं बाळा किती वेळ अशी बाहेर बघत उभी राहणार आहेस? टॉम कधी आउट हाऊसच्या बाहेर येतोय याची वाट बघते. कसा आणि येईल तो बाहेर? डॅड ना कोंडून ठेवलंय ना त्याला. असं कसं कोण नाही मी त्याला? तोच बसलाय आतमध्ये कडी घालून. त्याच्यामुळे शाळेला आग लागली असतीस. अहो बाबा ती आग नव्हती. हा त्या केमिकलच्या संमेलनातून धूर निघाला आणि पसरला. लोकांना वाटलं की आग लागली. पण काय तो धूर नव्हता. धुक्का होता ते धुक्का. टॉमचा प्रयोग. हा तू पण त्याचीच बाजू घे. आई सारखी. ती मिस मालकम किती बोलली मला. अगं बाई 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 उगी उगी ग उगी उगी. ती बाई मूर्ख शिक्षिका म्हणून घ्यायच्या काय लायकीचीच नाहीये. हो आता मी सुद्धा होती की नाही कॅनडामध्ये शिक्षिका. मुलांना प्रोत्साहन द्यायचं की त्यांची उलटी अशी दाबून टाकायची. त्या बाईला ना काही कळतच नाही. आणि तुम्ही कशाला तिच्याकडे लक्ष देता? आई म्हणून नाही पण मला माहिती आहे आपल्या थॉमसची माहिती. आणि पुरे सध्या तरी तो आपलंच नाव मातीत मिसळतोय ना. त्याच मातीतून एक ना एक जग सोनं उगेल बघा. ते सगळं राहू द्या ना. हा येणार कधी बाहेर? केव्हाची भूक लागलीये. अगं मीने तो उंडे सोल्जर आहे की नाही? हो ना. असा सहज नाही येणार बाहेर. त्या सोल्जर साठी आपण मार्चिंग सॉन्ग म्हणूया म्हणजे येईलच. अहो हे चक्क तुम्ही म्हणताय नाही म्हणजे म्हण ग. हा. When Johnny comes marching home again, हुर्रे हुर्रे we will give him hearty welcome. हुर्रे हुर्रे The men will cheer and boys will shout. हुर्रे हुर्रे We'll give when Johnny comes marching home again. हुर्रे हुर्रे. एक मिनिट मीने काय? मधली लाईन विसरलीस तू. कुठली आता? म्हण when the ladies they will turn out. हुर्रे हुर्रे. बाबा मधली लाईन बाकी आहे अजून. अच्छा असं आहे का? हुर्रे 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 हुर्रे. हे काय ठेवलंय या इथं? हे ते टहाम्याचं गाव असणार. आणि दिसते आतमध्ये लॅब खोली. आणि इथं ही अडचण.
एवढं ते धूळ. टाम्या, अरे टाम्या, टाम्या, अरे येतोय का? अरे देवण दादा, तुम्ही कसं काय आलात? कसे काय आला म्हणजे काय? गाडी चालू केली हा. की मी असणार नाही तर अगदी बरोबर. का धावत गाडी पकडली मी. नाही तसं नाही, तुमच्यासाठी काहीतरी आणलेलं म्हणून म्हटलं. टाम्या, हा. लेका बदल सांगतो काय? जास्त अडचण नकोय. बर. तुझ्या त्या लॅब मधल्या रसायन पायी आग लागली तर पायाला तरी जागा ठेव. मग काय धावता गाडीतून उडी मारणार की काय तुम्ही? अरे आग लागणारच नाही असं बोल की. हम्म. आणि जर लागली तर घोंगडं पांघरून बसायला तरी जागा ठेव बाबा. हा चैन खेचायला तरी उभं राहता यावं. हा हा ठीक आहे. बरं काय आणलं माझ्यासाठी? मी तुमच्यासाठी पाईप आणला होता. आता नाही माझ्याकडं. कुठं गेलं? राहू दे आपण नंतर बघू. हा आणि हे धूळ काय नाही हो, हा जुना प्रिंटर आहे, त्याला मी खिळे जोडले. आता ना मी माझा स्वतःचा न्यूजपेपर काढणार आहे आणि तो गाडीत विकणार. त्याची किती आहे माहिती तुला? मग आणि बातम्या कुठं मिळवणार? आता बघ, वेगवेगळ्या स्टेशनवरचे वेगवेगळे पॅसेंजर्स येतात, हा ते मला तारखा सांगतात. हा शिवाय मला ना ते मिलिटरी मेनही मला बातम्या सांगतात. आणि ते टेलिग्रामच्या मदतीने मला बातम्या मिळतात. झाक हा. शाबास, आनंद लय भारी. हा. एका जनरलचा सेक्रेटरी कर्तव्य असणार. त्यांनीच मला बातमी दिली आहे ना की प्रेसिडेंट लिंकननी द ग्रेटला चीफ ऑफ स्टाफ नेमलंय म्हणून. झाक हा. शाबास. पण त्या मेकॅनिकला हकललं ना हा. तर लय बरं केलं. ते मी माझ्या पेपरमध्ये छापलंय. हा बघा, हा माझा पेपर, द ग्रँड रेड हेरॉल्ड. झाक हा. शाबास. दे इकडं. हा साहेब, पोरांनी पेपर काढलाय, जरा नजर मारा. अरे हे काय? हेच वाचतंय. मीच बातमी दिली आहे त्याला. ए टॉम्या, जा त्याला बोलू नये. टाम्या, हा तुला साहेबांनी बोलवले आहे. मला हा चल 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 पटकन. हा, बस बस बस. अरे मस्त बातमी काढली आहे. हा असंच काम करायचं संघ राज्यासाठी. हो सर. सर, मी तुम्हाला एक विचारू का? तुम्ही बॉम्बसाठी कोणकोणते एक्सप्लोजिव्ह वापरता? भरपूर आहे. हा. मलाही एवढे माहित नाही. अच्छा. पण तू पेपरमध्ये नाही छापला ना? हो नाही हो सर. बघा, मी छोट्या प्रमाणावर एक करून बघितलाय. आता तो मोठ्या प्रमाणावर करता येईल का हे बघायचं होतं. बरं, पुढच्या वेळेस देशील माझ्या हाती पाठवून. हा ठीक आहे, ठीक. पुढच्या वेळेला कशाला? आत्ता आहे ना माझ्याकडं. हे बघा. एक मिनिट. कुठे गेला? अरे अरे, हे काय हे काय? अहो काय नाहीये त्याच्यात, नायट्रिक ऍसिड आणि ग्लिसरीन आहे. अरे ते नायट्रोग्लिसरीन झालं ना. अगदी बरोबर. आता बघा, मी हा बॉम्ब तयार केलाय ना. हा हा खाली सोडून दे. कशाला? चांगला बॉम्ब आहे की. अरे त्याला हळूहळू दोरी बांध हा. आणि ते खाली सोडून. सोडून जा, दे. हा, सोडून घे. थोडंसं आहे ना खाली लागेल. हा. हे पुरता डबा उद्ध्वस्तोय ना. हा हा. ठीक आहे, सोडतो. दोरी आहे ना नक्की? हा हा हा. हे बघा. बांध त्याला, बांध. हा. गाडी आली की सोडून देतो. हा, ते एक मध्यवर आली ना की हळूहळू इथून सोडून द्यायची. हा, देऊ. लगेच. देऊ सोडून लगेच. हा. 5 पाच 4 चार 3 तीन 2 दोन 1. वाचलो आपण सर. ताम्या, तुला मोठा खेळ
गिबनच्या हिस्ट्रीचा पहिला खंड घे. अरे वा, मिळवलाच वाटतं. हम्म. पण हे कसं काय झालं? आजपासून ना मी पैसे कमवायला लागलोय. आणि तुला माहितीये का, पहिल्याच दिवशी ना जोरदार कमाई झाली. हे बघ, हे $5 दे. हात पुढे कर. 1 2 3 $3 तुझे विश्वस्त म्हणून. हे सगळं ठीक आहे रे, पण हे शक्य कसं झालं? आता बघ, स्टेशन मास्टरचा छोटा मुलगा त्या रेल्वे ट्रॅक मध्ये असा पळत होता, चालत होता. आता तिथून आली ट्रेन, मग त्याला पत्ता आणि त्याच्या बापाला. मग काय, तसा गेलो आणि त्याला उचललंस? नाही ग मामा, असं मला पण उशीरच झाला होता. रेल्वेचा आवाज नंतर कळाला ना, म्हणून मी गेलो. आणि मग? काही नाही, त्याला धरलं आणि रेल्वे ट्रॅक मध्ये असा पडलो आडवा. आणि ट्रेन गेली अशी थार 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 करत वरतून. बापरे, काही झालं असतं म्हणजे? करायला नको होतं का ग मी असं? नाही रे टॉम, तू चांगलंच काम केलंस. माणसाचा जीव वाचवणं, त्याचं जीवन सुखर करणं ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. पण काळजी वाटते रे, काही झालं असतं म्हणजे? मामा, मी करेन ना माणसाचं जीवन सुखर. जीवन सुलभ करणाऱ्या गोष्टी देईन मी त्याच्या हातात. त्याच्यासाठी खूप संशोधन करेन, अभ्यास करेन, एक्सपेरिमेंट्स करेन. मीही पैसा कमवेन आणि माणसाचं जीवन सुकर करेन. काय होतंय मामा? काही नाही रे, अधूनमधून पोटामध्ये अशा कळा येतात. डॉक्टर म्हणतात की पोटामध्ये गाठ आहे, ती लवकरात लवकर काढावी लागेल. पण माझाच धीर होत नाही ऑपरेशनला. मी थांबू का तुझ्या बरोबर? मग तर धीर होईल ना तुझं ऑपरेशनसाठी. नको, तू तुझा इतका महत्वाचा वेळ माझ्यावर अजिबात वाया घालू नकोस. अगं नाही, कुठे दिवटे? बाहेर गेलाय काम शोधायला. आणि तू काशी? नॅन्सी, काय झालंय तुला? काल रात्री मला परत पोटदुखीचा अटॅक आला. डॉक्टर म्हणाले ताबडतोब ऑपरेशन करावं लागलं. कदाचित ती गाठ आतमध्ये फुटली असावी. पण कसं काय करणार ऑपरेशन? प्रकाश कुठे होता? मग पण वेळही नव्हता ना. कदाचित आज सकाळपर्यंत मी मेले असते. म्हणून मग केलं डॉक्टरांनी काल रात्री ऑपरेशन. बघ बघ, घरात ही अवस्था आणि महाराज उंदरतायत बाहेर. इस्टेटीवरची कामं निपटायला मी 7 दिवस बाहेर काय गेलो आणि काय काय घडतं इकडे. मग झाली इस्टेटीवरची कामं? छे ग, थोडी बाकी असतानाच या कार्टाचे प्रताप कळाले. अधिक त्याच्यामुळे आज रेल्वे पेटली असती. पण नाही ना पेटली. लोक नावं ठेवायला लागली. आधी शाळा आणि मग रेल्वे. शाळाही नाही पेटली आणि रेल्वेही. किती किती बाजू घेतेस त्याची. हे सगळं डेंजरस आहे. पण त्यांनी बरं, ते जाऊ दे. तुला अशा अवस्थेत सोडून कुठे उलटलाय? आणि मिनी कुठे? मिनी काल रात्री गेलीये टॉमकडे. त्याला घेऊन येते म्हणाली. येतीलच ते इतक्यात. बघ, मयानं थांबायला नको तुझ्या बरोबर. टॉम पण फार आजारी हो. त्या डेवॉननं त्याच्या कानशिलात मारल्याने त्याचा आधीचा तो दुखरा कान पूर्ण बरबाद झाला. अखेरी सुटला तो माझ्यासाठीच ना. म्हणजे माझा जीव त्यानंच तर वाचवला. कसं काय? काल रात्री डॉक्टर ऑपरेशन करायला तयारच नव्हते.
ऑपरेशन. वाव, वंडरफुल. आपण एवढ्या प्रकाशात ऑपरेशन करू शकतो. डॉक्टर कधी होईल? 2 मिनिटं. झालं. आणि मग केलं डॉक्टरांनी ऑपरेशन. वाव, सुचलं बरं त्याला हे. ग्रेट. आहेच तो जिनियस. आणि आता सुद्धा त्याला टेलिग्राफ ऑफिसरनं बोलावलं. शॉर्ट सर्किट होऊन तांब्याच्या तारा जळाल्या. त्याला काही करता येईल का ते बघायला बोलवलं. हा पण म्हणाला जातो. त्या निमित्तानं काही काम मिळतंय का ते बघतो. काळजी वाटते ग. नीट मार्गाला लागला पाहिजे ना ते. लागेल, काही काळजी करू नका. एडिसनचा जय जयकार, टॉमरीचा जय जयकार. एडिसनचा जय जयकार, टॉमरीचा जय जयकार. एडिसनचा जय जयकार, टॉमरीचा जय जयकार. आज मी आणि मिनीने कमाल केली बघा. हो, आता पुढे ना आपण एक काम करू. ट्रेनचा कोणता पण प्रसंग आला की मला बोलवायचं सर, कळालं? हो. हा. मिने काय काय झालं सांग. हा. एका संकेतावर हा भोंगा वाजवत आधी आम्ही त्या ट्रेनवर हळू, मग आवाज वाढवत 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 वाढत कर्कश होत गेला. अगं ममा, त्यात तिथले खाडीवरचा पूल कोसळला होता. मी यांना सांगत होते तरी पण मला वेड्यात काढलं. बघ ना. पण मग मला हळूहळू सगळे इशारे कळू लागले ना. हा. ब्रिज फेल, स्टॉप, डेंजर. मग मात्र ड्रायव्हर महाराजांनी हळूहळू घेतली ट्रेन. आता मी होतो केबिन मध्ये आणि हे सगळे इंजिनवर. इंजिन सोडलं पुलाच्या दिशेने आणि आम्ही सगळे वाचलो, नाही का ग? हो. एडिसनचा जय जयकार, टॉमरीचा जय जयकार. मग आहेच तो हुशार. पण मामा, आज जे काही झालंय ना ते फक्त मिनीमुळेच. मला शिकवलं तर यांनीचा. मला कळलं ना बस. पण भोंग्याच्या आयडिया पण याचे. थॉमस, इतके दिवस तू माझा मुलगा म्हणून ओळखला जायचास. आजपासून मी तुझा बाप म्हणून ओळखला जाईल. मी चालायला लागलो की लोक म्हणतील, हे बघा थॉमसचा बाप चाललाय, अल्वा एडिसन. पण बाबा, माझंही नाव असेल ना, थॉमस अल्वा एडिसन. वी आर द प्राऊड पॅरेंट अँड विशन. तुझी क्षितिजा विस्तारत जाते. तू खूप मोठा होशील, लांब लांब राहायला लागशील. तू कधीतरी परत शिक. आम्ही तुझी वाट बघतच राहू. बाबा, तो आता काय गुंडे सोल्जर राहिलाय का? तो आता जनरल झालाय ना, आणि पराक्रमी जनरल. अगं मीने, तरीही तो परत घरी येणार. तो यायच्या वेळी आणि त्याच्यासाठी आपण म्हणतच राहू की